सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, प्रत्येक माणूस हा काही ना काही संकटामध्ये अडकलेला असतो. प्रत्येक माणसाला काही ना काही दुःख असतं. असा या पृथ्वीवरती एकही माणूस नाही की त्याला काहीच दुःख नाही. या दुःखातून मुक्त होण्यासाठीच माणूस आपण देवाकडे जात असतो आणि स्वामींची सेवा करत असतो. खरंच स्वामींना या जगामध्ये अशक्य असणारी गोष्ट कुठलीही नाही. फक्त स्वामींना तुम्ही किती अंतःकरणापासून सेवा करता हे खूप महत्त्वाचं असतं. जर आपलं अंतःकरण शुद्ध असेल, भाव जर खरा असेल ना, तर स्वामींना अशक्य असणारी गोष्ट शक्य करावी लागते. आजच्या अनुभवातून आपल्याला हेच बघायला मिळणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला आपण सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठा प्रसंग तुमच्यासोबत शेअर करत आहे. माझा हा अनुभव ऐकल्यानंतर ज्या कोणी माझ्या भगिनी बहिणी आहेत त्यांना जर हा प्रॉब्लेम असेल, त्यांना देखील याच्यातून मार्ग मिळेल यासाठी हा अनुभव मी शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींना फार काही आवश्यक नसतं. फक्त अंतःकरणापासून आणि स्वामींवरती आपला किती विश्वास आहे हा खूप महत्त्वाचा आहे. स्वामी खूप परीक्षा बघतात, पण विश्वास जर डगमगू दिला नाही तर स्वामींना देखील आपल्या विश्वासाला जागावं लागतं. मला काय झालं, लग्नाच्या अगोदरपासूनच मी स्वामी सेवेमध्ये होते. मी पुण्यातील रहिवासी आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी सेवेत असल्यामुळे मला बऱ्याचशा सेवा स्वामींच्या ह्या माहीत होत्या आणि माझं लग्नाच्या अगोदरपासून एक इच्छा होती की मला आउट ऑफ राहण्याची खूप इच्छा होती आणि माझं लग्न झालं आणि स्वामींनी ही इच्छा देखील माझी पूर्ण केली. माझ्या मिस्टरांना लंडन येथे खूप छान जॉब लागला. मिस्टर मलाही घेऊन गेले. आमचं खूप छान चालू होतं. तिथे देखील मी स्वामींची सेवाही करत होती. त्यानंतर काय झालं ना की मला खूप वर्षानंतर, म्हणजे लग्नाला माझे 4-5 वर्ष झाले असतील, त्यानंतर मला प्रेग्नेन्सी राहिली. आता प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर डॉक्टरांनी खूप काळजी घेण्याची सांगितली होती, पण माझी सेवा ही सुरूच होती. आता तिकडे ट्रीटमेंट करायची आणि व्यवस्थित नाही. मिस्टर बोलले की मला खूप भयानक त्रास होत होता, कारण उलट्यांचा खूप त्रास व्हायचा आणि खूप थकवा आला होता, अशक्तपणाही आला होता, कारण मला ब्लड हे कमी होतं. त्याच्यामुळे मिस्टर म्हटले की तू तिकडे जा, आईकडे राहा, म्हणजे तुझं व्यवस्थित तब्येत वगैरे व्यवस्थित होईल, काही टेन्शन नाही, कामही काही नाही. मग माझा तिथे जॉब होता तो जॉब सोडून दिला आणि मिस्टरांनी मला इकडे आईकडे आणून घातलं आणि मिस्टर एकटेच तिथे आता राहू लागले. आता मी जेव्हा आईकडे होती त्यावेळेस मग आई म्हणली पुढची ट्रीटमेंट घेण्यासाठी आपण डॉक्टरकडे जाऊया. मग आम्ही इकडे आल्यानंतर मग मी डॉक्टरकडे गेले. डॉक्टर म्हटले की आपण सोनोग्राफी करून बघूया. त्यावेळेस मला 3रा मंथ हा चालू होता. सोनोग्राफी करायची म्हटल्यानंतर मग आम्ही सोनोग्राफी केली. आता त्यावेळी डॉक्टरांनी सोनोग्राफी केली. त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं की बाळाच्या मेंदूमध्ये गाठी आहे आणि बाळाचं विकासही खूप छान झालेला नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे, बाळ अपंग होऊ शकतं असं डॉक्टर बोलले. त्यावेळेस खूप टेन्शन आलं. मिस्टरांना सांगितलं की असं असं डॉक्टर बोलले आहे. त्यावेळेस मिस्टर म्हटले, अगं घाबरू नको, स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहे, स्वामींवरती सर्व काही सोडून दे, स्वामींवरती विश्वास ठेव. डॉक्टर म्हटले होते की तुमची जर इच्छा असेल तर आपण हे ॲबॉर्टही करू शकता. पण मला हे खूप दिवसातून राहिलं होतं आणि मला स्वामींवरती पूर्ण विश्वास होता की स्वामी असं काही होऊ देणार नाही आणि झालं तरी ते माझ्या नशिबाने होईल. पण मी एका बाळाचा मृत्यू नाही करू शकत. माझ्या हाताने मी एका बाळाला नाही मारू शकत, कारण बाळ नसल्यावर काय वेदना असतात हे मी जाणल्या होत्या. त्यामुळे मिस्टरांना आणि मी दोघांनी निर्णय घेतला की ह्या बाळाला जन्माला घालायचं. त्यानंतर मग थोड्या दिवसांनी माझे मिस्टर देखील ट्रान्सफर घेऊन इकडे आले, पुण्यामध्ये शिफ्ट झाले आणि मग मी देखील मिस्टरांकडे गेले. त्यावेळेस मला 8वा मंथ हा चालू झालेला होता आणि तिथे गेल्यानंतर पुन्हा मग डॉक्टर म्हटले की आता पुन्हा सोनोग्राफी करून बघूया. ज्यावेळेस सोनोग्राफी केली त्यावेळेस मग तिथे काही दिसत नव्हतं. डॉक्टर म्हटले की आता बाळाचं व्यवस्थित आहे, पण एक प्रॉब्लेम आहे की बाळाच्या हृदयाला आता होल दिसत आहे. ज्यावेळी डॉक्टर सांगितले तर एक
काहीतरी पुढे होणारच आहे असं वाटत होतं की काय आहे. मग मिस्टर म्हटले टेन्शन घेऊ नको, आता जे मेंदूचं होतं ते कव्हर झालेलं आहे आणि हे देखील होईल, स्वामींवरती विश्वास ठेव. माझ्या मिस्टरांचा मला खूप प्रचंड सपोर्ट होता. ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की बाळाच्या हृदयाला खूप मोठं होल आहे, झाल्याबरोबर त्याचं लगेच ऑपरेशन करावं लागेल, तेव्हाच बाळ जगेल, आम्ही बाळाची गॅरंटी देऊ शकत नाही असं डॉक्टर त्यावेळेस सांगितलं. ही गोष्ट माझ्या मिस्टर आणि मी घरच्या कुणालाच सांगितले नाही. आम्ही ही गोष्ट आमच्या दोघांमध्येच ठेवली. आम्ही हॉस्पिटलमधून आलो, खूप प्रचंड मानसिक त्रास, खूप टेन्शन होतं, पण मिस्टरांचा खूप सपोर्ट होता. ते म्हटले टेन्शन घेऊ नको, तू जर टेन्शन घेतलं तर बाळाला देखील त्याचा त्रास होईल, त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नको, फ्रेश राहा, आनंदी राहा, मी आहे आणि आपले स्वामी आपल्यासोबत आहे असं ते म्हटले. आणि त्या दिवसापासून आम्ही स्वामींची खूप सेवा ही सुरू केली. आता माझ्याकडे 1-2 महिनेच राहिले होते, त्यामुळे स्वामींची प्रचंड सेवा मला करायची होती. अक्षरशः मला बसवतही नव्हतं. माझे मिस्टर मला रोज तारक मंत्र म्हणून त्याचं तीर्थ द्यायचे, त्यानंतर जी विभूती आहे ती विभूती खायला द्यायचे, रुद्राचं तीर्थ द्यायचे, धुमावती तीर्थ मला रोज द्यायचे. त्यानंतर माझे स्वामीचरित्राचे पारायण सुरू होते. मिस्टरांनी अक्षरशः गुरुचरित्र पारायण देखील आमच्या बाळासाठी केले होते. त्यानंतर अशी सेवा सुरू होती. माझा 9वा मंथ हा संपत आला होता. मिस्टर म्हटले की आता तू आईकडे जा. मला 9वा महिना संपायला फक्त 9 दिवस बाकी होते. मग मी माझ्या आईकडे आले. आईकडे आल्यानंतर त्यानंतर काय झालं की तिथे दत्त जयंतीचा सप्ताह बसला होता. मठामध्ये गुरुचरित्र पारायण चालू होतं. आई पारायणासाठी बसली. मला एवढा वेळ बसवत नव्हतं, पण मी तिथे जाऊन 1 तास का होईना सेवा ही करत होती. आता दत्त जयंतीचा उत्सव हा खूप मोठा आहे. त्या दिवशी उत्सव चालू झाला होता. 12/39ला दत्त जन्म होणार होता. त्याच दिवशी सकाळी मला प्रचंड वेदना होऊ लागल्या, पोटात खूप दुखू लागलं. मग आईला माझा भाऊ घरी घेऊन आला, ती मठामध्ये होती, घरी घेऊन आला की ताईचं दुखत आहे. मग लगेच माझी आई आणि मी हॉस्पिटलला जाण्यासाठी निघालो. डॉक्टरांना कॉल केला तर डॉक्टर म्हटले आज रविवार असल्यामुळे डॉक्टर बाहेरगावी गेलेले आहे. तिथले सिस्टर म्हटल्या तर मग आता काय करावं. मग आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला जाण्याचा निर्णय घेतला. पण थोड्याच वेळामध्ये पुन्हा त्या सिस्टरांचा कॉल आला की तुम्ही घरून निघा, तुम्ही येईपर्यंत डॉक्टर म्हटले की मी देखील इथून निघलो आहे, मी 1 तासामध्ये तिथे येऊन जाईन, तोपर्यंत ट्रीटमेंट ही सुरू करा असं डॉक्टर म्हटले. मग आम्ही लगेच गेलो आणि ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर मला सलाईन वगैरे देण्यात आलं आणि तिथे जे सिस्टर होत्या त्या माझ्या चेकअप करत होत्या आणि बाळ आता खाली येत आहे असं ते म्हणत होत्या. नॉर्मल डिलेवरीचा खूप सारा प्रयत्न माझा चालू होता. अगोदरच अशक्तपणा होता आणि बाळाला एवढे सारे कॉम्प्लिकेशन सांगितलेले होते. ज्यावेळेस डॉक्टरांनी ते करतात, बाळाचे ठोके चेक करतात, त्यावेळेस डॉक्टर बोलले की बाळाचे ठोके हे खूप कमी पडत आहे, खूप मोठी रिस्क आहे, आम्ही नॉर्मल डिलेवरी करू शकत नाही, त्यामुळे अर्जंट तुम्हाला काहीतरी निर्णय द्यावा लागेल, सेक्शन हे करावे लागणार आहे. त्यावेळेस माझे मिस्टर आणि आईन त्यांनी आणि मी देखील लगेच निर्णय दिला की आम्हाला सेक्शन करून आम्हाला फक्त बाळ हवं आहे, आम्हाला बाकी काहीच नको असं आम्ही म्हटलो. त्यानंतर लगेच माझं सेक्शन करायला घेण्यात आलं. माझा BP हा खूप लो होत होता, खूप भीती वाटत होती, पण मिस्टरांनी आधार दिला. महाराजांचं नाव घे, तारक मंत्र म्हण, श्री स्वामी समर्थ मुखामध्ये म्हणत राहा आणि मी तसंच करत होती. महाराजांचं नाव घेतलं. त्यानंतर माझे सेक्शन करायला सुरुवात झाली. मला सर्व काही कळत होतं, सर्व दिसत होतं. ज्यावेळेस माझ्या बाळाचा मी आवाज ऐकला त्यावेळेस एक समाधानाचा श्वास मी सोडला आणि महाराजांचं नाव घेत होती. त्यानंतर काय झालं, मग मी सिस्टरांना विचारलं की मला काय झालं आहे. त्यावेळेस सिस्टर म्हटल्या की तुम्हाला एक छान अशी परी झाली आहे, मुलगी झाली आहे. मुलगी झाली म्हटल्यानंतर खूप आनंद झाला, मिस्टरांनाही आनंद झाला. त्यानंतर मग 2-3 दिवसांनी बाळाचे सर्व काही चेकअप करण्यात आलं. अगोदर अशी भीती घातलेली होती, त्यामुळे भीती वाटत होती. बाळाचे जेव्हा चेकअप केले त्यावेळेस खरंच खूप छान वाटलं, कारण बाळाचे सर्व रिपोर्ट हे नॉर्मल होते. डॉक्टर जे सांगत होते ते सर्व काही खोटं होतं असं वाटत होतं, पण डॉक्टर म्हटले ही अशक्य असणारी गोष्ट आहे, ही तुमच्या बाबतीत शक्य झाली, तुमच्यावरती देवाची काहीतरी कृपा आहे, कारण असं होणं शक्यच नाही. त्यावेळेस आम्ही म्हटलो हे आमच्या फक्त स्वामींनी केलं आहे, ही अशक्य गोष्ट फक्त स्वामींनी शक्य केली आहे. स्वामींवरचा जो दाखवलेला विश्वास होता, स्वामींवर जो विश्वास ठेवला, तो विश्वास स्वामींनी खरा केला. आज माझी मुलगी 2 वर्षाची झाली आहे, तिला कुठलीही गोळी नाही, कुठलंही औषध
औषध नाही आणि ती एकदम व्यवस्थित आहे. ही फक्त स्वामींची कृपा आहे. त्या दिवसापासून माझे मिस्टर आणि मी आणखी स्वामी सेवा करू लागलो आणि जे कोणी दुःखित आहेत त्यांना देखील स्वामींचा मार्ग आम्ही सांगत असतो. स्वामी भक्तांनो, हा आलेला माझा खूप मोठा स्वामींचा मला आलेला हा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव या ताईंना स्वामींनी दिला. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.